विश्वस्वास्थ्यं भवतु। किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा, ज्याला आयुर्वेदामध्ये मूत्राशमरी म्हटले आहे। अश्मरी म्हणजे खडा आणि मूत्रवाह संस्थानात अडकलेला तो खडा असतो, म्हणून त्याला मूत्राशमरी म्हटले आहे। किडनी स्टोन हा वयाच्या अगदी लहानांपासून तर वयोवृद्ध कुणालाही होऊ शकतो आणि त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाणी, क्षारयुक्त पदार्थांचं सेवन। त्यामुळे शरीरामध्ये रस रक्तगत क्षार वाढला की तो मूत्रवाह संस्थानामध्ये त्याचा खडा तयार होतो व मग पुढे त्याला मूत्राशमरी असे म्हटलं जातं। किडनी स्टोनची लक्षणे काय? तर कंबर किंवा पाठीमध्ये एका बाजूला तीव्र वेदना होणे। या वेदना इतक्या प्रचंड असतात की सुश्रुताचार्यांनी यमासारख्या वेदना अशा सांगितल्या आहे। त्याचप्रमाणे लघवी अडखळीत होणे, आग होणे, त्यामध्ये लघवी करताना त्यात रक्त येणे, त्याचप्रमाणे दुर्गंधित असणे, जर इन्फेक्शन झाले तर थंडी वाजून ताप येणं, अशा प्रकारची लक्षणे जाणवतात। किडनी स्टोनची कारणं। किडनी स्टोन होण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे पाण्याचं प्रमाण खूप कमी असणे। पण आता हे पाण्याचं प्रमाण नेमकं घ्यावं कसं? तर हे त्या तिथल्या प्रकृतीनुसार, वातावरणानुसार तसंच करण्यात येणाऱ्या श्रमानुसार ते व्हॅरी होणार आहे। जर उष्णकटिबंधामध्ये असणारे, त्याचप्रमाणे अतिश्रम करणारे यांनी साधारण 3 ते 3.5 लिटर तरी पाण्याचं प्रमाण असावं। जर शीतकटिबंधामध्ये असतील व श्रम कमी असतील अशांनी 2 ते 2.5 लिटर पाणी घेतलं तरी पुरेसे आहे। त्याचप्रमाणे चहा किंवा कॉफीचं अतिसेवन करणे, मूत्राचा वेग अडवून धरणे व लवण किंवा क्षारयुक्त पदार्थांचं अतिसेवन, त्यामध्ये जेवणात वरतून मीठ घेणे किंवा लोणचं, पापड, पिझ्झा, बर्गर यासारख्या पदार्थांचं सेवन अधिक असेल त्यांना किडनी स्टोनचा त्रास जास्त होतो। किडनी स्टोन हा नवीन असल्यास किंवा कमी रुंदीचा असल्यास तो औषधांनी निघू शकतो, पण तो जो मोठा असेल तर त्यावेळेस त्याची शस्त्रक्रिया करावी असं त्याकाळी सुश्रुताचार्यांनी सांगितले आहे। सध्या मॉडर्न सायन्समध्ये लिथोट्रिप्सी नावाची एक दुर्बिणीद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया आहे, जी सहज सोपी आहे। जेव्हा हा मूतखडा प्रमाणापेक्षा अधिक मोठा असतो त्यावेळेस नक्की याचा वापर करावा। किडनी स्टोनमध्ये आहार विहारावर विशेष लक्ष द्यावं। तर त्यामध्ये कुळीथ हे किडनी स्टोनसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण ते खड्याला फोडणारं आहे, पाषाणभेदी आहे। कुळीथाचं सूप घेऊ शकतो किंवा त्याची आमटी, पिठलं किंवा ज्वारीमध्ये मिक्स करून त्याच्या भाकरी खाऊ शकतो। पण कुळीथ हे उष्ण असल्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे किंवा पित्ताचा त्रास आहे त्यांनी तो वापर करताना सावधगिरीने बाळगावा। दुसरं म्हणजे बार्ली। बार्ली ज्याला आयुर्वेदामध्ये यव म्हटले जातं, या यवाचं सुद्धा आपण सूप घेऊ शकतो किंवा त्याची पोळी किंवा भाकरीमध्ये त्याचं ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून भाकरीसुद्धा खाऊ शकतो। त्याचप्रमाणे बार्ली वॉटर, साधारण बार्ली 2 चमचे 2 लिटर पाण्यामध्ये 5 मिनिटं उकळावं व हे उकळलेलं पाणी दिवसभरात थोडं थोडं करून संपवावं। त्यामुळे मूत्रवाह संस्थांमध्ये असलेले इन्फेक्शन दूर होण्यासाठी मदत होते। तिसरं म्हणजे पानपुटी। पानपुटी ही या मूतखड्याला फोडण्याचं काम करतं व त्यासाठी पानपुटीचे पानं स्वच्छ मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत व त्याचा 4-4 चमचे रस सकाळ संध्याकाळ चिमूटभर हळद टाकून घ्यावा। हे असं सलग 15 दिवस करावं, त्यामुळे किडनी स्टोन कमी झालेला असेल। शेवग्याच्या मुळांचा वाग्भटाचार्यांनी अतिशय सुंदर उपयोग सांगितला आहे। वाग्भटाचार्य म्हणतात, क्वाथश्च शीघ्र मूलार्थ कटु उष्ण अश्मरीपातनः, म्हणजे शेवग्याच्या मुळ्यांचा काढा घेतला असता या किडनी स्टोनचे तुकडे होतात व तो बाहेर पडण्यास मदत होते। पण हा उष्ण आणि तिखट असल्यामुळे याचा सुद्धा वापर सांभाळून करावा। त्याचप्रमाणे त्रिफळा चूर्ण व सैंधव रात्री झोपताना गरम पाण्यासोबत घ्यावा, त्यामुळे किडनी स्टोनला उत्तम लाभ झालेला असतो। हे सगळं जेव्हा सांगतो त्यावेळेस नक्कीच प्रकृतीनुसार व त्या किडनी स्टोनच्या आकारानुसार वेगवेगळ्या त्याचा उपयोग करावा लागतो, पण तो तज्ज्ञ वैज्ञांच्या सल्ल्यानुसार। तसेच आयुर्वेदामध्ये बस्ती पंचकर्मसुद्धा व उत्तर बस्ती यासाठी उत्तम लाभदायी आहे। अतिशय तीव्र वेदना असतील तर अशा वेळेस बस्ती पंचकर्म करून त्या वेदना कमी झालेल्या आम्ही अनुभवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे खरं तर दुग्ध आणि दुधाचे पदार्थ या किडनी स्टोनमध्ये वर्ज्य सांगितले आहे, पण घृतपान हे अतिशय उत्तम आहे। ज्यांना तीव्र वेदना होत असतील अशांनी 4 चमचे गाईचं तूप गरम पाण्यामध्ये किंवा तांदळाच्या पेजमध्ये किंवा कुळथाच्या सुपामध्ये
घ्यावं, त्यामुळे त्या ज्या तीव्र वेदना आहेत त्या शमन झालेल्या असतील. त्यालाच आयुर्वेदामध्ये अच्छपान सांगितले आहे. किडनी स्टोन एकदा होऊन गेल्यानंतरही तो पुन्हा पुन्हा होण्याची प्रवृत्ती अधिक असते. अशा वेळेस अशा रुग्णांनी आवर्जून आहारामध्ये दुर्वांचा रस, कोहळ्याचा रस, त्याचप्रमाणे शहाळ्याचं पाणी, उसाचा रस, पाण्याचं प्रमाण हे वाजवीपेक्षा थोडं अधिकच ठेवावं. तसंच आहारामध्ये बार्ली वॉटर, जे मी मागे कुळथाचं सूप किंवा कुळथाचा उपयोग नक्की करावा. अशा प्रकारे किडनी स्टोनला सुद्धा आपण आयुर्वेदानुसार सहजतेने मात करू शकतो. धन्यवाद.